हाय मला कसं पोट दुखू राहिलं. कसं तरी दुखू राहिलं. अहो अहो थांब. राजू राजू घरी आहे ना? आई जाऊ नका ना. कसं तरी दुखते ना. आली ना, थांब ना. हा राजू घरी आहे ना? हा राजू खाली ये लवकर. काय हो आई कल्ला करत राहता? काम करून राहिलो मी. फोन चालू आहे माझा. अरे ते फोन ठेव, खाली ये पटकन. योगिताचं पोट होऊन राहिलं, तिला दवाखान्यात न्यायला लागते. काढ गाडी लवकर. काय? हो आलो. आली ना लढू नको ना. काही नाही होत. हे तर राजू गाडी काढते. दवाखान्यात जाऊ. हा दवाखान्यात जाऊ. काही नसते. दुखतेच ते. काही नाही होत. नाही ना आई. कसं तरी दुखू राहिलं. हो ना माय, दुखतेच नाही बाय. हे बाय तू काळजी नको करू. तू गाडी काढते. हा तू गाडी काढायला गेला, तू येतेस. चाल उठ ना चाल ना. त्यातलं ना माहिती थैली का सामान नाना लागेल. मला काहीच माहित नाही. मला पहिले दवाखान्यात नाही. हो चाल. तो आला. राजू हात पकड बरीचा. चाल योगिता, चल उठ चल. चल राजू, पाण्याची बाटली घे फक्त भरून. एक पाण्याची बाटल घे भरून. पाणी नाही पाहिजे मला. रस्त्याने लागली की तर भरणार रे. हे तर पोरग भलामला आहे बाई. आत्याला आवाज दे, नाही तर देवकी नाही तर अति असते ना. आता कुठे जाऊन बसली काय सांगा. मी घेतो, तू चाल गाडी जोड जाय. योगिता जाय गाडीत, मी आणतो. काळजी नको करू तू. रडतं कायले? हाव ना आम्ही. रडू नको. आईने येईल गाडीत. जा गाडीत बस तू, मी पटकन आणतो बॉटल. रडू नको. आरामशीर चाल ना माया. आरामशीर चाल. वजे चाल. दुखत होते हे पाय योगिता. जरसा दम धरा लागते, ताकद काढा लागते, सहन करा लागते. हा असं हे नको करू. हा चाल आरामशीर चाल. रडू नको. ते पाय ते गौकरणी पळून राहिली त्यातून. गाड्यान चाल. भल्या बाया टोकतात निरा. हा चल चिपचाप. चल पटकन गाडीत बसून राह. बस तू गाडीत. माले आईले तर कोणी पायते आणि कोणी दिसते आणि कोणी टोके आणि कोणी हुकते. याच्या पुढे दिसतच नाही काही. पाण्याची बॉटल कुठे आहे काय सांगा. हे घे, पैसेच आणले म्या काढून. तू आला तर हेंबाळ्या पाकिट आणावं संग. हा कसा हेंबाळा आहेस रे? सुनबाईले दवाखान्यात घेऊन आला आणि पाकिट ठेवलं. आणि अहो बाबा खूप घाई झाली. मला काही सुचलं नाही. मी वर तसाच होतो बसलेला. मी पाकिट घेऊन बसलेलो होतो का. ते पॉकेट आणि ते पैसे ते घरीच राहिलं. ते बरं द्या, मी जमा करतो. नेलं तिला आतमध्ये. हा तेवढं बरं केलं. माणुसकी दाखवली डॉक्टर लोकांना. म्हणजे डिलिव्हरीलाच नेलं का सुनबाईले? हो तिला पेन खूप होत होतं, तर म्हणून ते आतमध्ये घेतलं आणि सांगितलं पैसे जमा करा. मला होईल असं वाटते. आई म्हणते आता काय सांगा. चला ना तिथंच आहे आतमध्ये. पैसे नसते आणले तर काढलेच चालेल. इथं हे ऑनलाईन पेमेंट होती. हे धर तुमचं ऑनलाईन पेमेंट, फोन पैसे पाठवणं हे तुमचंच तुमच्याजवळ ठेवा. मी केशी दे पैसे काढून आणले ठेवतो अजून. एवढे नाही लागतील. आणि ते असोत बाकीचे. नास आहेत ही. हो बरं ठीक आहे. तुमच्याजवळ ठेवा ना काही. माझ्याजवळ आहेत. होय अंदर पहिले पैसे जमा कर. आणि चल कुठे सुनबाई नेलं का अंदर तिले. चल ती तुम्ही माझी एकटी जशी ना बसेल. हो तर तिचा आई बसेल. मला इथं आल्यावर लक्ष आलं की आपलं पॉकेट घरीच आहे. म्हणून. आणि मला फोनही घरी राहिला. फोन नाही आणला का? त्याला फोन मला दिसलाही नाही गड्यात. मी शोधलाही नाही. मी पैसे आणले काढून मला खात्यातून. हे पैसे दे. आता फोनचं काय काम आहे तुले? चल पहिले. अभिनंदन, मुलगा झालाय. माझोड द्या पै. मी म्हणूच मला नातूच होते. पण म्हणलं नाही कोणाले. पण मनात पुरा विश्वास होता. म्हणलं बाई माझ्याले पहिलं पोरगच होते. सुनबाईची तब्येत कशी आहे? चांगला आहे. नॉर्मलच डिलिव्हरी असते ना. लगेच त्यांना आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करूया. चांगलं आहे. म्हणजे आम्ही योगिताला भेटू शकतो ना? हो काहीच प्रॉब्लेम नाही. बस काही फॉर्मॅलिटी आहे त्या आम्हाला पूर्ण झाल्या की आपल्याला शिफ्ट करूया. राजू जाय पेढे आण. बरं थांब मीच आणतो. हो बाबा आणतो ना. देऊ त्याला अंदर ती अंदर म्हणत ना न्याय लागते. त्याला सुनबाई जोड द्यायला लागते. जय थांबाजी माना तू आहे ना. माना तू बाई. तो हाय
काय बाई म्या म्हणलो होतो हे पहा तुम्हाला सांगतो म्या म्हणलोच होतो पण राजूले पहिलं पोरगच झालं पाहिजे सांगे देवानं ऐकलं मला माय पहिलं पोरग झालं तिचे माय बाप अजूनही येत आले असे काका काकाकडे हिंगलाच मैले राहतात काय अजूनही नेत आले अहो येत असती नेष्टीने आली उशीरच लागते जायचं ते बा ते होत्या बाई आल्या न्या न्या मॅडम मॅडम आली बाळंदर नेतात हो 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 न्या न्या चाल बाई जेवतो आता पासून अशी भूक लागली असतं जसं काही मग पोटातलं कोण काढून दिलं जेवतो बाई आता मस्त झाली व भाजी चाल झाली सांगत्या बैल द्या लागत होती जाऊ दे आता जेवतो बाई पहिले भूक लागली मला आता हो बस बस मग नाही निघतो आम्ही हो निघतो नेलो ना बाईले दवाखान्यात बरं 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 बस आलोच अय योगिताची आई काय करू राहिली काय म्हणता या माणसाच्या मागत बाई सदान कदा तर लागेलच असते निरा निरा कल्लाच करत हेंटा जून राहिली काय म्हणता अय काय खातच बसतो चाल दवाखान्यात झाला ते कोणासाठी बाई अहो योगिताच्या घरचा फोन होता तिच्या सासरे बुवाचा बाईले दवाखान्यात आणलं पोट दुखून राहिलं तिचं तर चाल आपल्याला पटकन जावं लागते उठणं खातच राहतं उठणं सांग बाई आता मला माहित आहे का आता सध्या जेवायला बसली होती बरं चला ना माय बाई चला मी झाकून ठेवतो चला चल आपल्याला पहिले जावं लागेल ना हा हे म्हटलं पैसे संगच घेऊन जावं आहे की नाही जवाई बाजूळ देऊन दिल्या जातात किती काही लागू खर्च हा ते आणलं तिकून दवाखान्यात आपल्याला डिलिव्हरीचा खर्च आपल्याला द्यायला लागेल ना हा असं ना मग जाता जाता बँकेत जा लागते उशीर होईन अजून चाल लवकर आता बँके बंद झाल्या तर तिकडे घेऊन चालतं काय म्हणतील ते हा चल पहिले पैसे काढ लागतात बँकेतून ते पुस्तक कुठे ठेवला देतो ना माय देतो ना हो चला चला बाई हो काय तर पैसे तर न्यास लागते ना काढून मग काय तर माहिती ते काय तर त्या खरातच तर पुस्तक आहे तुम्ही शांततेनं पा असे हे कोण करून राहिले हा जाऊ ना हाय ना तिची सासू आलीशीन संग सासरा असेन संग पाहुणा असेन संग आणलं म्हणतात ना तिले दवाखान्यात मग आपण जाऊ ना अशी धावपळ कोण करून राहिले मी शांततेनं घे ना असं पोरीले दवाखान्यात आणलं तू शांततेनं जेवण घे जेवण खाऊन करून घे एखाद झोप काढ मग जाऊ आपण बेसरामावानी आपलं काम नाही तातडीनं हजर तिथं कालच मा डोक्यात आलं म्हणलं लेख पैसे तीच काढून आणा आपण अजून म्हणलं की पैसे काढून आणा आणि आपण इकडे तिकडे जातो तर म्हटलं बरं जाता जाता काढता येते कालच डोक्यात काच इतकी बुद्धी चालते की घेऊन आव घरी आज टाइम गेला नसता आपला लग्न दरवाजे आता का ते मेकअप करतं का तुम्ही मेकअप पाहा लिहून राहिलं का ते कोणी हा राहू दे ते साडी चाल मुगाड्यानं हो मोठ्या बाईले सांगून येतो मोठी मी चालली दवाखान्यात योगिताले दवाखान्याला हो पायजा घर उघडच आहे आणि मला स्वयंपाक ताटही आहे ते झाक जा आणि काही कर जा हो मी जातो आता पायजा कुलूप लावून घे जा तुम्ही हो चाबी तुमच्यात जवळ ठेवा हो इन बाई नाही जी इन बाई नाही पेढा खाच लागते रे मला हातानं मग नातू झाला ना मग नाताची पेढे नाही खाय नाही आजी तर कोण खाईन माय तुम्हाला तर खाच लागतात खातो ना सांग काय करा ते भाऊ आहेत तर ती सर्व लागते तुम्ही घ्या ना हो मी घेतो मग मी काय घेत नाही काय रावली देतो घ्या म्हणलं ई बाई बुवा आता काही सरमू नका तू झाला आता पेढा मा हातूनच खा लागते तुम्हाला हो हो येईन बाई ओय आपल्या घरची हो देतो ना योगिता बाई बरं वाटे हा झोप लागते का तुला झोप ना झोप आराम कर डोळे बंद कर हो बाबा मला बरं वाटते काही नाही वाटत पाहून राहिले तशीच योगिताच्या बाबाले योगिताची पानं किती काळजी बाप होय ना म्हणलं बाई तसही महाघरच्या पोरीत लय जीव आहे 5 आहेत सांगेले पण 5 लाडके आहेत बरं हो लाडक्याच बापाच्या लय लाडके आहेत पोरी त्याच काल म्हणतात ना पापा की पोरी तसं आहे आमच्या घरी सासरी चांग भेटलं बरं तुमच्या पोरीले घरी बी लाडक्याच आहेत त्या आमच्या घरी द्यायला आहे योगिताचा निजेलाय नाही बाबू मस्त निजेलायक नाही ते कसं किसो पाय नो कसं किसो योगिताची आई योगिता वाणीच योगिता तुला झाल्या अशाच कसं होते तुले हो
हो त्याच्या मायली केस होती, अंगावरी केस होती तिच्या मायला मारे बेसन लावलो माय माय चोयत जाय. लय बेसन लावा लागले या पोरीले. सांगावर केस होती बाई हिच्या. चहा इथं सांगू ना? अरे सांग ना, तू आतापर्यंत चहा सांगितला नाही का? कसा रे? जा सांग. मला वाटलं चहा सांगेलच गेला का तू. सांग चहा आहे. नाही नाही जवळ बा, काही चहा घ्यायचं काही नाही. काही मागे नाही पाहिजे आता. मग आता चहा घेतला. राहू द्या. अजी ते पैसे देऊन द्या ना जावाई पाचवड. आपस ते बिल त्याच्या वक्ती ते वक्तार दिल्यापेक्षा आता द्या ना. दिले मगच दिले म्या. बरं केलं. बाई देव क्या त्याने दिसून राहिल्या. माय आम्ही असं आलो की अचानक दुखलं त्याचं पोट सकून काही ना का योगिता काही त्रास होता का बरं तुला? तोंड होतं उतरेल सकून पासून. हो पण मला असं वाटलं की अशी हमेशा वाणी मी काही ध्यान नाही दिलं. मी मा धंदा करत बसली ती तिच्या स्वयंपाकात बसली अन स्वयंपाक खोलीतच बाई तिचं दुखायला लागलं आणि तो तीच रडे पोरगी. मग तसं झालं माय दवाखान्यात देव का बाईले फक्त आवाजला आणि सांगलं तेले. मग तेले माहिती आहे का परी आता आमच्या संग काही आणले. खरं सांगतो. या भाऊ आपण इथं बाहेर बसू. हो चला योगिताबाई अति हाव मी दादा. कर आराम कर तू. झोप तू झोप काढ. बाबू निजला नाही हाय मस्त लेख. अरे पहिले सांगा लागेल ना. ज्योत्नाले रागिनीले लेकराले फोन करतो सांगतो ना योगिताले पोरग झालं. अरे मामाजी हे राहू द्या नंतर बघू. हे राहू द्या तुमच्याकडेच राहू द्या. नाही जवळ बा हे घेऊन द्या. म्या 40,000 आणले होते वदर ना माझोड हे 2,000 स्वतःजोड ठेवले जशी चिल्लर. तर वदर किती लागतात ते मला सांगा वरचे मी देऊन देईन ना. 40 आहे सध्याची. ते 2 देऊन देऊ का तुमच्या जवळ? अति दवाखान्यात काही लागतील गिसतील तर मला दवाखान्यात काय काम आहे. थांबा ते बी 2 घ्या म्हणजे 42 होऊन जातात तुमच्या जवळ. अरे नाही हे पण तुमच्या जवळच राहू द्या. नंतर बघू आपण हे घरी गेलं की. हाय चोळ्या गोळ्याचं काट. अव या माणसाचं तर बाई सदान कदा ध्या फोनातच असते. अव पा योगिताचे बाबा पैसे देऊन राहिले आणि हा आपला 150 म्हणते राहू द्या म्हणजे सांगा आता. बरोबर आहे त्या माणसा. पहिली बायपणाचा खर्च बोरीच्या बाप्पानच राहा. बरं ते देऊ नाही राहिले. बरं आपलं पाय आगव तोंडाचं म्हणते राहू दे स बोळ्याचं. तू अति काय करून राहिली? चल होय जाय त्या रूम मध्ये पोरीजवळ बस. कोणी येते अति येऊन बसली बाकड्यावर. चल जाय. हा जातो ना. या माणसाला तर बाई लयच आहे निरा. ध्यान ठेवा घेते की नाही तर ध्यान ठेव जा. मग दिले नाही तर तिच्या बापानं पैसे मग मी योगिताला सांगतो बायपणाचा खर्च बी आम्हीच केला. तुझ्या बापानं पैसे दिला आणि आम्ही घेतलाही नाही असं ठसन सांग मग तिले. हे बा ध्यान ठेवा घेते की नाही तर. नाही हे तुमच्या जवळच ठेवा. आणि बदलले लागतात ते मला सांग जा. म्या सध्याच्या वेळेस आणली. आता येता काढले जसे इकडे याची घाई होती. मग दुसऱ्या बँकेत काही गेलंय मग आणलं उशीर होईन. पण आलता तर असं वाटलं लवकरात लवकर पोचावं म्हणून एवढे आणले. अरे मामाजी याचं काही टेन्शन नाही. तुमच्या जवळच ना काय माझ्या जवळच ना काय. राहू द्या तुमच्या जवळच. मला लागले की मी मागतो मग. अरे बा तुमच्या पाकिटात ठेवा. माग खरा आहे. मला मी जातीन माझ्या हारपून. हे तुमच्या हवाली घेऊन घ्या. घेतले का मी टोकशेजी महेंद्र ते पोरीवर बसाव नाताजोड बसाव ते नाही. इकडे मॅटच बाई यायला काची. म्हटलं येवाय बा चला आपण ती खालून काही थंड पिऊन येऊ. हो चला आज मीच तो ना थंड. सगळे आणू ना. वदर आणू देतील ना ते बायली आणू जरा. वा राजू सांग मग असं कर. इथं येईल का आपल्याला पार्सल? ये बायली चला आपण खालून पिऊन येऊ. बाले आणते मग राजूवर. येवाय बा आपलं देवानंच ऐकलं नाही. सगळं मस्त ना तू बाई पोरगी सबन टकाटक काही टेन्शन नाही आहे ना. ते लय सुद्धा झालं. हो बा मग काय तो खुश म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा खुश. आमच्या एका एकुलत्या पालीले पागोरा फुटला ना. तसं काही नाही आपल्याला. नातू काय नात काय पण
सुखरूप आहेत माय लेकरं, हे चांगलं. सुनबाईची तब्येत साजरी आहे, धावपळ झाली. मी राजाव घरी नव्हतो, मी वावरात. अन अचानक दुखलं ना बाई, अचानक दुखलं, असं काही नव्हतं ना. तुम्ही योगानं बरं झालं, हा राजू घरी होता त्याच्यानं. करे राजू हा आई, काय होतं? नाही कोण म्हणस तू पैसे येले हा भेटायस का तिच्या बापाचंच काम आहे. म्याड किती दिले? 40 दिले. माय बाई तेवढाच का खर्च लिहून ठेव सबन हा आणि चिठ्ठी तिच्या बापाला देऊन द्यायचो. आकडा सांगायची गरज नाही, बिलच देऊन द्या. आपच वधर येतात मग ते. हे ठेव खिशात. चल मी चालली, तिची आई बसेल आहे तर ती ते पाटीन बाई कुठे गेली. जातो मग बसतो मी. हे ठेवून खिशात तो आजळ का देतो माझं थैलीत ठेव